नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। शिवाय शेतकऱ्यांचा माल तातडीने बाजारात जाऊ शकतो, त्यामुळे हा महामार्ग तातडीने करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नियोजनाने आणि जिल्हा संपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। सांगली शहरात मोठे उद्योग येण्यास सुरुवात होणार आहे, त्यामुळे शहरातील तरुणांना आता काम मिळणार आहे। त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग आवश्यक आहे। शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल हा कोकण, गोवा, विदर्भ, मराठवाड्यासह परराज्यातील बाजारपेठेत जाण्यासाठी या महामार्गाची देखील गरज आहे। पण काही मुठभर विरोधक, कम्युनिस्ट, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। शिवाय महापूर येणार अशा अफवा देखील उठवत आहेत। सध्या महापूर हा नदी असलेल्या गाळामुळे येत आहे, त्यामुळे नदीतला गाळ पूर्वी हटवणं आवश्यक आहे। महापुराला हा शक्तीपीठ महामार्ग बाधिक असल्याचं केवळ अफवा आहे, त्यामुळे शासनाने विरोधकांचं न ऐकता विकास कामांसाठी तयार होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचं काम तातडीने सुरू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनात जितेंद्र शहा, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगिरे, सांगली शहर प्रमुख पायल पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे, आनंदा मोरे, उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर, प्रभाकर कुरळपकर आदी जण सहभागी झाले। हुबळी ते प्रयागराज कुंभमेळ्याकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडीचं स्वागत भाजपाकडून सांगली रेल्वे स्थानकावर करण्यात आले। आमदार सुधीर गाडगीळ आणि मनोहर सारडा यांच्या उपस्थितीत या विशेष प्रयागराज रेल्वे गाडीचं स्वागत करण्यात आलं। या रेल्वेचे चालक यांचा यावेळी सत्कार करत त्यांना पेढे भरून या गाडीचं स्वागत केले। तसेच रेल्वेच्या इंजिनला सुद्धा हार अर्पण करण्यात आला। यावेळी रेल्वेतील सर्व प्रवाशांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। तसेच रेल्वे बोगीला हार अर्पण केलेला आहे। यावेळी सर्वांनी जय श्रीरामच्या घोषणा देत या गाडीतील प्रवाशांना निरोप दिला। यावेळी भाजपा आमदार सुधीर गाडगीळ, मनोहर सारडा, महिला मोर्चा अध्यक्षा गीतांजली ढोके पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, भाजपा पदाधिकारी केदार खाडीलकर, सूरज पवार, सुजित काटे, अतुल माने, प्रमोद लाड, विश्वजित पाटील, विशाल पवार, रवी सदामते, इम्रान शेख, श्रीकांत वाघमोडे, मकरंद महामूलकर, प्रशांत चिपळूणकर, आशिष साळुंखे, उदय मुळे, विनोद दिवाणजी, महिला पदाधिकारी माधुरी वसगडेकर, रुपाली अडसुळे, रेखा इंगळे, रोहिणी मंगल, ललिता कांबळे, गंगूताई नाईक यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। वीज बिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणाच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर अकृषक ग्राहकांना मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 4566 ग्राहकांनी 3,08,00,000 रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला असल्याचे महावितरणाच्या वतीने सांगण्यात आले। महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण 100% व्याज आणि विलंब आकाराची रक्कम माफ होते। तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी 10% तर उच्चदाब ग्राहकांना आणखी 5% सूट मिळते। यासोबतच मूळ थकबाकीच्या सुरुवातीला 30% रक्कम भरून उर्वरित 70% रक्कम व्याजमुक्त 6 हप्त्यात भरण्याची देखील सोय आहे। पुणे प्रादेशिक विभागाने या योजनेसाठी आतापर्यंत 33,304 ग्राहकांनी अर्ज केले, तर 29,501 थकबाकीदारांनी 43,11,00,000 रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केलाय। त्यामध्ये जिल्ह्यातील 4,566 ग्राहकांनी 3,08,00,000 रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केलाय। त्यामुळे खंडित असलेला वीज पुरवठा निर्मित सुरू झाला। वीज बिलांच्या थकबाकीमुळे 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले। महापालिका क्षेत्रात नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करा, त्यासाठी आवश्यक त्या यंत्रणेत सुधारणा करून चांगलं नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी प्रशासनाला दिल्या। शिवाय आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा करावा, ड्रेनेज, शेरी नाला, वारणा उद्योग योजनेला गती द्यावी अशा सूचना देखील त्यांनी दिल्या। नूतन जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी महापालिकेत अधिकारी आणि विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रशासनाच्या वतीने अशोक काकडे यांचा सत्कार केलाय। बैठकीला उपायुक्त वैभव साबळे, विजया यादव, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नकुल जकाते आदी जण उपस्थित होते। महापालिकेच्या कारभाराची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली। कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी पाणी पुरवठ्याबाबतची माहिती दिली। याबरोबर ड्रेनेज योजना, शेरी नाला योजना, वारणा उद्योग योजना, चांदोली धरण योजनेबाबतची माहिती दिली। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी चांगलं नियोजन करा अशा सूचना दिल्या। नगर रचनाकार देवखाते यांनी विकास योजनेची माहिती दिली आहे।
महापालिकेच्या विकास आराखड्यात 539 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली, त्यापैकी 64 आरक्षण विकसित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अर्थसंकल्प 2025 ते 26 बाबत लेखा विभागाचे मुख्य लेखापाल अभिजित मेगडे यांनी माहिती दिली आहे. महापालिकेच्या खुल्या जागा शोधून खुल्या भूखंडाला महापालिकेचं नाव लावण्याची कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तर महापालिकेच्या विजयनगर येथील नवीन कार्यालयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली. चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकारामबाबा महाराज यांनी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींच्या व्यथा वेदना मांडल्या. मंत्री गोगावले यांनी याबाबत शासन नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण हा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडू आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे. मंत्री भरत गोगावले हे जत दौऱ्यावर आले होते. राज्यातील पहिल्या मनरेगा प्रोजेक्टच्या शुभारंभासाठी मंत्री भरत गोगावले जत दौऱ्यावर आले होते. शुभारंभानंतर मंत्री गोगावले यांचा ताफा हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांच्या संख येथील बाबा आश्रमकडे रवाना झाला. हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी मंत्री गोगावले यांचं स्वागत केलं. यावेळी मंत्री गोगावले यांच्या समक्ष हरिभक्त परायण तुकारामबाबा यांनी युवा प्रशिक्षणार्थींच्या समस्या अडचणी सांगितल्या. राज्यातील 1,10,000 बेरोजगारांना रोजगार मिळाला, त्यांना सन्मान मिळाला, पण आता 6 महिने झाल्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येतोय. राज्यातील प्रशिक्षणार्थींवर हा मोठा अन्याय आहे. या प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा अशी मागणी तुकारामबाबा यांनी मंत्री गोगावले यांच्याकडे केली. याच मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावरील केलेलं आंदोलन तसेच सांगली येथील महामेळाव्याची माहिती मंत्री गोगावले यांना देत त्यांच्या भावना समजून घेण्याची विनंती केली. तुकाराम महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी हा विषय आपण येत्या मंत्रिमंडळ बैठकीत आवर्जून मांडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली आहे. खेळण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये नेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातील नराधम मुलगा हा अल्पवयीन असून त्याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलीच्या आईने याबाबत तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे. पीडित मुलगी ही 8 वर्षांची असून तासगाव येथे राहते. तिच्या शेजारी असणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने तिला खेळण्याच्या बहाण्याने 28 जानेवारी रोजी घरी बेडरूममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर हे कोणाला सांगितल्यास तुझं काही खरं नाही अशी धमकी दिली. घडलेला प्रकार मुलीने आपल्या आईस सांगितल्यावर पोलिसात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी लैंगिक अपराधांपासून बालकांचा संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या रब्बी हंगामातील राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कवटेमंकाळ तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी बाजी मारली आहे. ज्वारी पिकात कवटेमंकाळ तालुक्यातील तिसंगी येथील शेतकरी चंद्रसेन नारायण पाटील यांनी तब्बल 80 क्विंटल 55 किलो उत्पादन घेऊन राज्यात पहिला, तर विशाल वसंत पवार यांनी दुसरा क्रमांक पटकावलाय. तर हरभरा पिकात लोणारवाडीतील नवनाथ दत्तू खोत यांनी 52 क्विंटल उत्पन्न घेत पहिलं स्थान मिळवल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितलं. राज्यात पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पीक स्पर्धा योजना राबवण्यात येते. राज्यात रब्बी हंगाम 2023 मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांसाठी पीक स्पर्धा घेण्यात आली होती. पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधार घेऊन राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील बक्षिसे देण्यात येतात. कवटेमंकाळ तालुक्यातील 3 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालाय. तिसंगी येथील शेतकरी चंद्रसेन नारायण पाटील यांनी ज्वारी पिकात तब्बल 80 क्विंटल 55 किलो उत्पादन घेऊन राज्यात पहिला, तर विशाल वसंत पवार यांनी दुसरा क्रमांक पटकावला. हरभरा पिकामध्ये लोणारवाडीचे नवनाथ दत्तू खोत यांनी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभार यांनी सांगितले. भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सांगली येथील मानद संचालक डॉक्टर हनुमंतराव मोहनराव कदम यांचं वयाच्या 60व्या वर्षी आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजारानं निधन झालंय. त्यांच्या निधनाने भारती विद्यापीठ परिवारासह सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. दुपारी 2 वाजता त्यांच्यावर मूळ गावी सोनजळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगली येथील
भारती वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा दिल्या। त्यांनी पुणे येथील भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे प्राचार्य पदाची धुरा सांभाळली। भारतीय फार्मसी शिक्षक संघटना, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आणि इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल फार्मोलॉजी यांसारख्या संस्थांवर त्यांनी काम केले। ते माजी आमदार मोहनराव कदम यांचे पुत्र, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचे चुलत बंधू आणि युवा नेते डॉक्टर जितेश कदम यांचे वडील होते। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सोनसळ येथे होणार आहे।